नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण मटकी बटाटा बघतोय. मी इथे कांदा, कढीपत्ता असं सगळं टाकून मस्त मिक्स करून घेतलंय. त्याच्यात आपण टॅमॅटो टाकणार आहे, तो पण मिक्स करून घ्यायचा. चांगला मऊ होईपर्यंत तो परतून घ्यायचा. परतून झाल्यावर थोडं त्याच्यात मीठ टाकायचं, जेणेकरून तो मऊ होईल थोडासा कांदा टॅमॅटो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद, मसाला मसाला तुम्हाला कितपत तिखट लागतं तेवढा मसाला टाका. मसाला थोडा मस्त भाजून झाल्यावरती तो थोडा परतून घ्या. मी ते सकाळीच मटकी आणि बटाटा उकडला होता, जेणेकरून ते पटकन शिजेल, कारण का डब्यासाठी मग उशीर होतो. त्याच्यामुळे इथे बघू शकता तुम्ही, मी मटकी आणि त्याच्यात टाकले. मटकीला थोडेच मोड आले होते, जास्त नव्हते आलेले. त्याच्यामुळे इथे पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं घाला. मी थोडंच घातलंय, कारण का मटकी जर अशी सुकी भाजी छान वाटते खायला, एकदम पण सुकी नाही. त्याच्यामध्ये थोडंसं असं ग्रेव्ही टाईप अशी छान वाटते खायला. त्याच्यामुळे बघू शकता जास्तच पाणी दिसतंय, म्हणून मी परत झाकण ठेवून त्याच्यावरती परत एक उकळी काढणार आहे. आता बघू शकता, तरी पण मला याच्यात पाणी जरा जास्त वाटतंय, म्हणून मी परत झाकण ठेवून जरा त्याला अजून एक उकळी काढली, जेणेकरून ते थोडं वाटेल. आता थोडं ते ग्रेव्ही टाईप वाटतंय, त्याच्यामुळे छान दिसते भाजी अशी. तुम्ही बघू शकता एकदम